नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांसाठी ही आनंदाची बातमी। महाराष्ट्र राज्य मेगा भरती, राज्य प्रशासनात 3.25 लाख पदे रिक्त, युवा प्रशिक्षणार्थ्यांना संधी। भरती कंत्राटी होईल का कायमस्वरूपी? कोणत्या विभागात किती पदे रिक्त हे आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया मित्रांनो। बघा, राज्य सरकारच्या कामकाजाचा गाळा ज्या प्रशासनाच्या माध्यमातून हाकलला जातो त्या प्रशासनात एकूण 7,19,000 मंजूर पदांपैकी विविध संवर्गातील 2,75,000 म्हणजे 35% पदे रिक्त असल्याची बाब महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। सध्या स्थितीत भरमसाठ जागा रिक्त असल्याने अतिरिक्त कामाच्या बोजामुळे अधिकारी वर्ग त्रस्त असून त्याच्या प्रशासकीय उत्पादकतेवर रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे महासंघाने पत्रात नमूद केलेले आहे। बघा, माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या पदोन्नती जलद गतीने करण्याचे निर्देश दिलेत आहेत। ही पदोन्नती प्रक्रिया लवकर झाली तर भरपूर जागा रिक्त होऊ शकतात आणि या सर्व पदांसाठी सरकार भरती प्रक्रिया राबवले हे आता नक्की। त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांना ही आनंदाची बातमी आहे। बघा मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे, ज्याला आपण लाडका भाऊ असे म्हणतो। त्या अंतर्गत दरवर्षी 10 लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांमध्ये 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे। त्यासाठी 6 ते 10 हजार रुपयापर्यंत विद्यावेतन देखील दिले जात आहे। सध्या स्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या 6 लाख अर्जदारांपैकी 75% तरुण तरुणींनी शासकीय विभागांमध्येच प्रशिक्षणाचा पर्याय निवडला होता। त्यातून शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे आवश्यक असल्याची बाब समोर आलेली आहे। या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागामधील रिक्त पदे पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत। दुसरीकडे शिक्षकांची 30,000 भरती करण्याचे नियोजन झाले होते, त्यातील 21,000 पदांचीच भरती झाली आहे। अजूनही 9,000 पदे रिक्त असून तेथील 70% प्रमाणात आहे ते। उर्वरित 30% म्हणजे अजूनही शाळांमध्ये 15,000 शिक्षक कमीच आहे, त्यातही भरतीचे नियोजन सुरू आहे। कृषी, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, मराठी राजभाषा विभाग, गृह, शालेय शिक्षण, महसूल या विभागातील पदे देखील पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने भरले जातील। मात्र ही भरती कंत्राटी होईल का शासकीय, याची उत्सुकता राज्य शासनाने यापूर्वीच अनेक शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार सार्वजनिक आरोग्य, उद्योग अशा विभागांमध्ये भरती देखील झाली आहे। आता 2025-26 या वर्षात 50,000 पदांची भरती कंत्राटी असणार की शासकीय यावर अजून कोणतेही भाष्य केलेले नाही मित्रांनो। आता कोणत्या विभागात किती पदांची भरती होणार? बघा, पोलीस डिपार्टमेंट 7,000, शिक्षक डिपार्टमेंट 10,000, स्थानिक स्वराज्य संस्था 10,000, MPSC तर्फे 10,000, तर पशुसंवर्धन व अन्य विभागामध्ये साधारणतः 13,000 अशा प्रकारची ही रिक्त पदे असून लवकरात लवकर भरले जाण्याची शक्यता आहे व कदाचित त्यात युवा प्रशिक्षणार्थींना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद मित्रांनो।